नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आजच्या भागात आपण बघणार आहोत महाराष्ट्राची अतिशय लाडकी भाजी बटाटा भाजी. असं काही या भाजीमध्ये वेगळं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. हे नेहमीचं साहित्य तर लागणारच आहे, पण याशिवाय 2-4 वेगळे साहित्य आपण यामध्ये मिक्स केलेले आहेत, त्यामुळे या भाजीची चव अगदी द्विगुणित झालेली आहे. भाकरी चपाती भातासोबत ही भाजी तर सुंदर लागतेच, पण अशीच नुसती खायला खूप मजा येते. इतकी सुंदर ही भाजी बनते. यामध्ये असं काय वेगळेपण आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. हे नेहमीचं साहित्य आधी बारीक चिरून घेऊया. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कांदा चिरून घेऊ शकता. काही जणांना कांदा बारीक चिरलेला लागतो. तुम्हाला जर बारीक चिरलेला कांदा आवडत असेल तर तशा पद्धतीनं घ्या, पण उभा चिरलेला कांदा या भाजीमध्ये जास्त चांगली टेस्ट देतो. त्यासाठी आपण पातळ उभा कांदा चिरून घेतलेला आहे. बारीक मिरच्यांचे तुकडेसुद्धा घेतलेले आहेत. मिरची खूप तिखट आहे त्यासाठी एकच चिरून घेतली आहे. आता हे सगळं साहित्य आपलं चिरून तयार आहे आणि फोडणीसाठी कढीपत्ता खूप आवश्यक आहे. कढीपत्त्यामुळं अतिशय खमंग आणि टेस्टी लागते ही भाजी. बघा रंग किती सुरेख आला आहे आणि अतिशय चवदार आणि छान झालेली आहे भाजी. टिफिनसाठी अतिशय उत्तम आहे. पाहुणे जर अचानक आले तर अगदी 5 मिनिटात पटकन होणारी ही भाजी कशी बनवायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अतिशय सुंदर आणि टेस्टी बनते. नुसती खायला तर खूपच छान लागते. चला बघूया कशी बनवायची. 2 बटाटे मी आधीच उकडून घेतलेत, बारीक चिरून बाजूला ठेवायचे आहेत ते. कढई चांगली तापू द्यायची आणि त्यामध्ये चमचाभर तेल घ्यायचं आहे. आता ही 2 बटाट्यांची भाजी बघतोय आपण. तेल चांगलं तापलं की सगळ्यात आधी मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली फुटल्याशिवाय बाकीचं साहित्य अजिबात टाकायचं नाही. 1 चमचा जिरेसुद्धा टाकलेत आणि त्यानंतर हिंग टाकायचं आहे अर्धा चमचा. फोडणी बघा मस्त खमंग बसलेली आहे. त्यासाठी तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि त्यानंतर आलं लसूण पेस्ट मिक्स करायची आहे. ही रेडीमेड पेस्ट आहे. घरच्या आलं लसणाची पेस्टसुद्धा 1 चमचाच मिक्स करायची आहे. आता हे सगळं व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर उभा चिरलेला कांदा मिक्स करायचा आहे. गॅस बारीक करायचा आहे. खूप मोठ्या गॅसवर ही फोडणी करू नका. फोडणी जर जळाली तर भाजीला मजा येणार नाही खाताना. त्यासाठी मीडियम गॅसवर किंवा गॅस अगदी बारीक करून कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही. अगदी छान फोडणी बनवून घ्यायची आहे. कांदा आता चांगला भाजत आला आहे. बारीक चिरलेल्या मिरच्या आणि कढीपत्ता या स्टेजला आपण मिक्स करायचे आहेत. मिरच्या आणि कढीपत्तासुद्धा छान फ्राय होऊ द्यायचं आहे. मस्त खमंग सुगंध येतोय बघा या फोडणीचा. कांदा व्यवस्थित भाजल्याशिवाय बाकीचं साहित्य यामध्ये आपल्याला मिक्स करता येणार नाही. त्यासाठी लक्षपूर्वक आपल्याला कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि हाईप द्यायला विसरू नका. व्हिडिओ शेअरसुद्धा करत चला. बघा आता कांदा व्यवस्थित भाजत आला आहे. छान पातळ चिरल्यामुळं फोडणी आपली छान बसलेली आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीनं भाजी बनवता हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आता त्यावर चमचाभर भाजलेले शेंगदाणे मिक्स करायचे आहेत. खूप छान लागते अशा पद्धतीची भाजी. नक्की ट्राय करा. एकदा ही भाजी बनवून बघितली की तुम्हाला खास आवडणार आहे. चमचाभर तीळसुद्धा फोडणीमध्ये मिक्स करायचे आहेत आणि चांगले तडतडू द्यायचे आहेत. तीळ व्यवस्थित अगदी छान फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर 1 चमचा डेसिकेटेड कोकोनट टाकलं आहे. सुकं खोबरं असेल तर सुकं खोबरं टाका. ओलं खोबरंसुद्धा छान लागतं या भाजीमध्ये. आता बघा सगळं साहित्य आपलं भाजत आलं आहे. 1 चमचा हळद मिक्स करायची आहे आणि हळदसुद्धा छान फ्राय करून घ्यायची आहे. त्यामुळं हळदीचा कच्चटपणा नाहीसा होतो.
आणि खमंग फोडणी लागते अगदी. चिरलेला बटाटा मिक्स करायचा आहे. आता लक्षात ठेवा, उडदाची डाळ आपण मिक्स केलेली नाही. आपण महाराष्ट्रीय पद्धतीची ही बटाटा भाजी बघतोय. शक्यतो उडदाची डाळ मिक्स करून दाक्षिणात्य पद्धतीनं ही भाजी बनवली जाते. या पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही भाजी खूप सुंदर लागते. तेल अगदी मोजकं टाकायचं आहे. खूप जास्त जर तेल झालं तर बटाटा भाजी अगदी खावत नाही. त्यासाठी मोजकं तेल टाका आणि मोजक्याच तेलावर ही फोडणी व्यवस्थित करून त्यावर आपल्याला ही भाजी छान परतून घ्यायची आहे. कोथिंबीर मिक्स करायची आहे चमचाभर. किती सुंदर आणि टेम्पटिंग झाली आहे बघा भाजी. बघितल्याबरोबर खाण्याची इच्छा होते. चवीप्रमाणे आता मीठ मिक्स केले मी. आणि त्यानंतर हे एक पीठ आहे. हे कोणतं पीठ असावं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. या पिठामुळंच ही भाजी अगदी चवदार लागते आणि या भाजीचं वेगळेपण या पिठावरच अवलंबून आहे. खूप छान कोटिंग होतं या पिठामुळं. आता भाजी सारखी करून घेऊया. आता बघू शकताय तुम्ही, हे पीठ टाकल्यामुळं व्यवस्थित तेल ॲब्सॉर्ब झाले आणि त्याला भाजीला अगदी छान कोटिंगसुद्धा झाले. नुसती खायला ही भाजी अतिशय खमंग आणि चवदार लागते. कमेंटमध्ये सांगा की या पद्धतीनं तुम्ही याआधी भाजी बनवली आहे का. 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे मिठाचा मिठाळपणा लागणार नाही. मीठ व्यवस्थित या भाजीमध्ये मुरलं की भाजी छान लागते. तयार आहे बघा भाजी आपली. वरून तुम्ही अजून ओलं खोबरं पेरून ही भाजी सर्व करू शकता. अजून थोड्या वेळासाठी मी झाकण झाकले, फक्त 2 मिनिटच. वाफ दिल्यामुळं भाजी खूप सुंदर टेस्टी बनते. अशा पद्धतीची भाजी तुम्हाला आवडली का हे कमेंटमध्ये सांगा. अजून कोणत्या प्रकारे तुम्हाला बटाटा भाजी बघायला आवडेल हे सुद्धा सांगा. आपण त्या पद्धतीचा सुद्धा व्हिडिओ अपलोड करूया. तयार आहे भाजी. आता सर्व करूया. यावर लिंबू पिळून ओलं खोबरं पेरलं तरी चालतं. शेंगदाणे, तीळ आणि खोबरं हे सगळं साहित्य टाकल्यामुळं खूप सुंदर लागते भाजी. तयार आहे आपली अतिशय टेस्टी महाराष्ट्रीयन पद्धतीची बटाटा भाजी. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.